गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे। मावळ परिसरात धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। गुरुवारपासून आळंदी येथील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे। भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरले असून तेथील दगडी घाट पाण्याखाली गेला आहे। भागीरथी त्रिवेणी कुंड पाण्याखाली असून त्यावरील दगडी घाटावर पाणी आले आहे। भक्ती सोपान पुलाचे काही रेलिंग पडून पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत। पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांना इंद्रायणी घाट परिसरात येण्यास बंदी आहे। वडिवळे धरणातील पाणी सोडल्याने आळंदीत इंद्रायणी नदीला पूर आला आहे। इंद्रायणी नदीच्या काठावरील भक्त पुंडलिकाच्या मंदिरात पाणी शिरले आहे, तर इंद्रायणीच्या दोन्ही घाटावर देखील पाणी शिरले आहे। मावळ भागात मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे, त्यामुळे आंध्रा, जाधववाडी, वडिवळे या धरणांमध्ये आता पाण्याचा साठा वाढला आहे। आता वडिवळे धरणाच्या सांडव्यावरून धरणाच्या पायथ्याला असलेल्या कुंडलिका नदीमध्ये विसर्ग सुरू केला आहे। कुंडलिका नदी पुढे कामशेत येथे इंद्रायणीला मिळत आहे। परिणामी मागील 2 दिवस इंद्रायणीला पूर आला होता। पुरामुळे भक्ती सोपान पुलाचे नुकसान झाले आहे।